नमस्कार मित्रांनो. आज आपण जीएसटीच्या इम्पॉर्टंट टर्म डिस्कस करणार आहे, ज्या तुम्हाला डे टू डे लाईफ मध्ये फायद्याच्या असतील. तुम्ही स्टुडंट असाल, तुम्ही बिझनेसमन असाल किंवा तुम्ही जॉब करत असाल, या टर्म्स तुम्हाला महत्वाच्या आहेत आणि तुम्ही त्या बिझनेस मध्ये या कुठेही प्रॉपर यूज करू शकता. तर चला वन बाय वन आपण डिस्कस करूयात की काय काय जीएसटीच्या टर्म्स आहेत आणि त्याचा तुम्हाला यूज कसा होता. पण पुढे जायच्या आधी आमच्या आयटी पुणेच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर तुम्ही एंडला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर पण शेअर करा. चला, तर मित्रांनो, पहिली जी टर्म आहे ती सप्लाय आहे. जसं सगळ्यांना माहिती आहे की जीएसटी हा 1 जुलै 2017 ला आला. त्याच्या आधी एक्साइज ड्युटी होता, सर्व्हिस टॅक्स होता, वेगवेगळे टॅक्सेस होते. ते वेगवेगळ्या टर्म्सवर अप्लाय व्हायचे. जसं एक्साइज ड्युटी मॅन्युफॅक्चरिंग वर लागायचं, वॅट अँड सीएसटी जेव्हा सेल व्हायचे गुड्स तेव्हा अप्लाय व्हायचं, सर्व्हिस टॅक्स सर्व्हिसेसवर लागायचा. सो टॅक्सेस, प्रत्येक टॅक्सेसला एक वेगळा इव्हेंट होता आणि तो इव्हेंट झाला तरच तो टॅक्स लागायचा. तर आता गव्हर्नमेंटने काय केले, त्यांना नाव दिले सप्लाय. तर ते मॅन्युफॅक्चरिंग असू, ट्रेडिंग असू किंवा तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर असा, वेन देयर इज अ सप्लाय टेक्स प्लेस त्याच्यावर जीएसटी येणार आहे. नाव हा वर्ड चेंज का केला? कारण का पहिले काय व्हायचं, पहिलं मॅन्युफॅक्चरवर टॅक्स होता, सेलवर टॅक्स होता आणि सर्व्हिसवर टॅक्स होता. मग लोक काय करायचे, गुड सप्लाय तर करायचे पण ते ट्रान्झॅक्शन असं फिट करायचे की ते सेलच्या डेफिनेशन मधून बाहेर यायचं. सर्व्हिस प्रोव्हाइड करायचे पण ते सर्व्हिसच्या डेफिनेशन फिट ठेवून द्यायचे जेणेकरून त्यांना टॅक्स लागू नये. सो दे फॅब्रिकेट द ट्रान्झॅक्शन. म्हणजे असे ट्रान्झॅक्शन फॅब्रिकेट करायचे की जेणेकरून त्या टर्म्स मध्ये न अडकता ते मटेरियल तर सेल करायचे पण टॅक्स नाही लागायचा. हे अवॉइड करण्यासाठी गव्हर्नमेंटने एक मास्टर स्ट्रोक प्ले केलाय आणि ज्याचं नाव दिलंय सप्लाय. सो वेन यू सप्लाय एनिथिंग, गुड्स असेल, सर्व्हिस असेल, त्याच्यावर जीएसटी ऍप्लिकेबल होणार आहे. बरं, तो दिस इज गिव्हन इन सेक्शन 7 ऑफ सीजीएसटी ऍक्ट की एक्झॅक्टली सप्लाय म्हणजे काय. सप्लाय मध्ये सेल, बार्टर, ट्रान्सफर, एक्सचेंज, लीज, लायसन्स हे सगळं इन्क्लूड आहे. जसं आपण कार एक्सचेंज करतो, जुनी गाडी देऊन नवीन गाडी घेतो, किंवा बार्टर एक्सचेंज करतो, गुड्स फॉर गुड्स, सर्व्हिस फॉर सर्व्हिस, आयदर ऑफ देम. सो या सगळ्या गोष्टींवर जीएसटी लागतो. फक्त त्या केसमध्ये व्हॅल्युएशन थोडं वेगळ्या पद्धतीने होतं. त्यानंतर एक लीज, मी तुम्हाला कमर्शियल बिल्डिंग 30 वर्षासाठी लीजवर दिलेली आहे किंवा माझी फॅक्टरी तुम्हाला मी लीजवर दिलेली आहे, अरे तुम्हाला मी कुठलं लायसन्स दिलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टींवर जीएसटी लागतो. ह्याला सगळ्यांना म्हणतात सप्लाय. नाव सप्लाय मध्ये जीएसटी लागण्यासाठी सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी म्हणजे पहिलं कन्सिडरेशन पाहिजे. तर जेव्हा आपण कुठलंही ट्रान्झॅक्शन करतो देयर हॅज टू बी सम कन्सिडरेशन. तुम्ही आज दुकानामध्ये गेला आणि एक चॉकलेट खरीदलं, विकत घेतलं 50 रुपयाचं. सो यू विल पे हिम 50 रुपीज अँड देन यू विल बाय द चॉकलेट. कधी कधी आपण पुराणी ओल्ड गाडी देतो आणि नवीन गाडी देतो, एक्सचेंज. तर कन्सिडरेशन इथे कॅश मध्ये पण असू शकतं किंवा काइंड मध्ये पण असू शकतं. सो जेव्हा तुम्ही सप्लाय करता that concession can be in kind, it can be in cash also. Then it must be in the course and furtherance of business. आता हा पॉईंट फार महत्वाचा आहे. जसं मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की तुमच्या घरी फर्निचर आहे किंवा तुमच्या हातात जो मोबाईल आहे तो तुम्ही विकला तर जीएसटी लागेल का? आता तुम्ही म्हणाल सप्लाय तर होतोय, पैसे पण येतात, जीएसटी लागला पाहिजे, पण नाही. जीएसटी तेव्हाच लागेल जेव्हा तुमच्या बिझनेसचा पार्ट आहे. आता विचारून सांगा, मोबाईल विकणं तुमचा बिझनेसचा पार्ट आहे का? नाही. जसं मी टीचर आहे तर प्रोडक्ट विकणं माझं काम आहे, तर जेव्हा मी लोकांना प्रोडक्ट विकेल त्याच्यावर जीएसटी नक्की लागेल, करेक्ट ना. पण मी माझ्या घरचं फर्निचर विकलं त्याच्यावर जीएसटी लागणार नाही, कारण का तो माझा विकायचा बिझनेस नाहीये. मी माझा मोबाईल विकला, करेक्ट ना, 25,000 मोबाईल विकला, त्याच्यावर जीएसटी लागणार नाही कारण का माझा बिझनेस नाहीये. पण आज मोबाईलचा दुकानदाराने विकला, कॉमेंट करून सांगा मला काय होईल. इमॅजिन करा, एका दुकानदाराने मोबाईल विकला तुम्हाला, त्याला जीएसटी लागेल कारण का त्याच्यासाठी मोबाईल विकणं हा बिझनेसचा पार्ट आहे. सो दॅट इज कॉल्ड एज इन द कोर्स अँड फर्दरन्स ऑफ बिझनेस. ठीक आहे. तो सप्लाय मध्ये दोन महत्वाच्या कंडिशन्स आहेत. तुम्ही जी गोष्ट सप्लाय करताय ते तुमच्या बिझनेस ऍक्टिव्हिटीचा पार्ट असणं गरजेचं आहे. अँड सेकंड, इट हॅज टू बी फॉर कन्सिडरेशन. हे दोन मेजर गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि हा सप्लाय गुड्सचा पण असेल, सर्व्हिसचा पण असेल किंवा बोथचा पण असेल. बोथचं म्हणजे काय की समजा मी एसी रिपेअर केला तर एसीचा मी एक पार्ट बदलला आणि त्याचे रिपेअरिंग चार्जेस घेतले, मग त्यामध्ये गुड्सचा पार्ट पण आहे आणि सर्व्हिसचा पार्ट पण आहे. इज अ बेस्ट एक्झाम्पल कार सर्व्हिसिंग. जेव्हा तुम्ही शोरूमला देता कार सर्व्हिसिंगला, नेक्स्ट टाइम बिल चेक करा, मटेरियलचं बिल वेगळं येतं, लेबरचं वेगळं येतं. सो गुड्स अँड सर्व्हिस दोन्ही असू शकतात, त्याला म्हणतात बोथ. सो दिस इज द मिनिंग ऑफ सप्लाय, एकदम सिम्पल लँग्वेज मध्ये. म्हणजे एवढंच मी तुम्हाला शिकवत आहे जेणेकरून तुम्हाला बेसिक नॉलेज येईल.
तुम्हाला डिटेल नॉलेज हवं असेल तर आपल्या आयटीएफचा जीएसटीचा कोर्स आहे तो तुम्हाला जॉईन करावा लागेल, ज्यामध्ये अजून डीप मध्ये आणि प्रॅक्टिकली अजून शिकवलं जाईल. नेक्स्ट आहे जीएसटी नंबर. आता जीएसटी नंबर जो असतो हा 15 डिजिटचा कोड असतो. ओके, दिस इज द 15 डिजिट कोड. आता हे रजिस्ट्रेशन घ्यायचा पहिला क्रायटेरिया काय, ह्याचा क्रायटेरिया असतो तुमचा टर्नओव्हर. जर तुमचा टर्नओव्हर 10 लाख 20 लाख 40 लाखाच्या वर गेला तर त्या वर्षामध्ये नंबर घेणं गरजेचं आहे. ज्या वर्षी तुम्ही लिमिट क्रॉस कराल तो 40 लॅक्स गुड्स साठी आहे, 20 लाख सर्व्हिस साठी आहे आणि 10 लॅक्स काही स्टेट्स मध्ये आहे. तर हे 3 लिमिट्स काय सर, स्टेट टू स्टेट ही लिमिट्स बदलत राहतात. पण आता इफ यू टेक एक्झाम्पल ऑफ महाराष्ट्र, तिथे ओनली गुड्स असेल तर लिमिट 40 लाख आहे, ओनली सर्व्हिस असेल तर लिमिट 20 लाख आहे आणि गुड्स प्लस सर्व्हिस असेल तर लिमिट 20 लाख आहे. तो ह्याच्यावर जर तुमचा टर्नओव्हर गेला तर तुम्हाला रजिस्ट्रेशन देणं कंपल्सरी आहे. मग तुम्हाला तो 15 डिजिटचा नंबर मिळतो. ठीक आहे. आता हा नंबर जो असतो हा स्टेट वाईज घ्यावा लागतो, कारण का जीएसटी इज द रेव्हेन्यू ऑफ एव्हरी स्टेट. तो अगर तुमचा बिझनेस 5 स्टेट मध्ये असेल तर तुम्हाला 5ही स्टेट्स मध्ये तो नंबर घेणं गरजेचं आहे. एव्हरी स्टेट यू हॅव टू टेक नंबर. पण विदिन स्टेट तुमच्याकडे ऑप्शन आहे. जसे माझा बिझनेस महाराष्ट्रामध्ये माझे 4 वेगवेगळे बिझनेस आहेत. तुम्ही सगळ्यांसाठी एक नंबर पण घेऊ शकतो आणि वेगवेगळे नंबर पण घेऊ शकतो. सो विदिन स्टेट तुमच्याकडे चॉईस आहे. तुम्ही प्रत्येक बिझनेस साठी वेगळा नंबर घेऊ शकता किंवा एक नंबर पण घेऊ शकता. पण वेन यू आर हॅव्हिंग ब्रांच इन अनदर स्टेट दॅट रेव्हेन्यू गोज टू दॅट स्टेट, तर तुम्हाला वेगळा नंबर घ्यावा लागेल. सो ऍज अ बिझनेसमॅन जर विचार केला, माझ्याकडे पॅन कार्ड एकच असेल ऑन ऑल इंडिया बेसिस, बिकॉज इन्कम टॅक्स इज द रेव्हेन्यू ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. पॅन कार्ड एक असेल बट आय कॅन हॅव मल्टिपल जीएसटी नंबर अँड इन एव्हरी स्टेट आय विल हॅव वन नंबर. आता इमॅजिन करा आयसीआयसीआय बँक, त्यांचे प्रत्येक स्टेटमध्ये बिझनेस आहे. सो दे विल बी हॅव्हिंग जीएसटी नंबर इन एव्हरी स्टेट. पण त्यांचे जर रिटर्न फाईल होईल तर आयसीआयसीआय बँक इंडियामध्ये एकच एसआयसी आहे, तो त्यांचं रिटर्न फाईल करताना पॅन कार्ड एकच असेल. सो रिटर्न एकच जाईल, त्यांचं इन्कम टॅक्स मध्ये एकच मानलं जाईल. पण जीएसटी मध्ये तुम्हाला चॉईस आहे. विदिन स्टेट 2 ऑप्शन्स, तुम्ही वेगळे नंबर पण घेऊ शकता, तुम्ही सेम नंबर पण घेऊ शकता. ठीक आहे. आता ह्याचा पर्पज काय, ज्यांच्याकडे जीएसटी नंबर आहे तेच लोक समोरून जीएसटी कलेक्ट करू शकतात आणि तेच लोक इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करून गव्हर्नमेंटला जीएसटी पे करू शकतात. तो नंबर घ्यायचा मेन पर्पज काय, फर्स्ट टू कलेक्ट द जीएसटी, सेकंड मी जो परचेस केलाय त्याचा मला क्रेडिट मिळलं पाहिजे, आणि तिसरं त्याचा जो डिफरन्स आहे तुम्ही गव्हर्नमेंटला पे करणार आहे. या तिन्ही गोष्टीसाठी जीएसटी नंबर फार गरजेचा आहे. नाव आता हा नंबर जो असतो हा 15 डिजिटचा असतो. जसं महाराष्ट्रामध्ये पहिले जे 2 डिजिट्स आहेत याला म्हणतात स्टेट कोड. नंतर जे 10 डिजिट्स आहेत हे असतं पॅन कार्ड. मस्त 1 ZU एक एक्झाम्पल आहे. हे लास्ट 3 डिजिट तुम्हाला आता समजायची गरज नाही. सो फर्स्ट 12 डिजिट खूप महत्वाचे आहेत. सो पहिले 2 जे असतात ते असतो स्टेट कोड. आता मी महाराष्ट्रामध्ये आहे, तो 27 इज द कोड ऑफ महाराष्ट्र. तुमच्याकडे जे जीएसटी बिल असेल चेक करा, तिथे वेगवेगळे कोड असतील. आणि नेक्स्ट 10 इज द पॅन नंबर. जो कोणी वेंडर आहे ज्याने तुम्हाला बिल दिलं त्याचा त्यात पॅन नंबर असेल. ठीक आहे. सो ऍज अ स्टुडंट फर्स्ट 12 डिजिट आपल्याला आता महत्वाचे आहेत. आणि यात महत्वाचं काय, यू हॅव टू डिसाइड की तुम्हाला किती नंबर घ्यायचे. प्रत्येक स्टेटमध्ये वेगळा नंबर घ्यावा लागेल. विदिन स्टेट तुमच्याकडे चॉईस आहे. ठीक आहे. ओके. आता याचा फायदा काय होतो, सी तुम्ही जर जीएसटी नंबर सेपरेट घेतला ना तर तुमचा आयटीसी मिक्स होत नाही, सगळे रिपोर्ट सेपरेट मेंटेन करता येतात. पण तुम्ही जर एक जर घेतला तर सगळं आयटीसी मग मिक्स होतं. मग त्यात फायदा आहे की कंप्लायन्स तुमचा कमी होतो. इफ यू टेक मल्टिपल नंबर, प्रत्येक नंबरची कंप्लायन्स तुम्हाला करावं लागतो, पण रेकॉर्ड सेपरेट मेंटेन होतात. इफ यू टेक 1 नंबर, सगळ्या गोष्टी एका ठिकाणी येतात, मग थोडं अनालिसिसला डिफिकल्ट होतं. ठीक आहे. नाव नेक्स्ट जी इम्पॉर्टंट टर्म आहे ती आहे डेफिनेशन ऑफ गुड्स. आणि जीएसटी कशाला लागतो, गुड्स वर पण लागतो आणि सर्व्हिस वर लागतो. सो गुड्सचा अर्थ काय, एव्हरी काइंड ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी. सो अदर दॅन लँड अँड बिल्डिंग एव्हरीथिंग इज ट्रीटेड एज अ मुव्हेबल. व्हॉट आय एम सेइंग, अदर दॅन लँड अँड बिल्डिंग. आता तुम्ही म्हणा हा फॅन तर फिक्स्ड आहे, हा कॅमेरा फिक्स्ड आहे, तसं नसतं. मुव्हेबलचा अर्थ कसा असतो, जेव्हा ती गोष्ट बनली तेव्हा ती मुव्हेबल होती का, ज्या माणसाने फॅन बनवला तेव्हा तो मुव्हेबल होता का, होता. ज्या माणसाने कॅमेरा बनवला तो मुव्हेबल होता का, होता. हे पेन आहे मुव्हेबल आहे का, आहे. हे लॅपटॉप आहे मुव्हेबल, हे सिस्टीम मुव्हेबल आहे, हा फॅन मुव्हेबल आहे, लाईट फिटिंग मुव्हेबल आहे. सो जेव्हा ती गोष्ट मॅन्युफॅक्चर होती तेव्हा बघितलं जातं, फिटिंग केल्यानंतर नाही. दरवाजा पण मुव्हेबल आहे,
खिडकी पण मुव्हेबल आहे. सो मुव्हेबिलिटी कधी बघाल तुम्ही? ऍट द टाइम ऑफ मैन्युफैक्चरिंग, नॉट आफ्टर द फिटिंग. बट विचार करा, लैंड एंड बिल्डिंग बनते समय क्या होता है? वो फिक्स्ड होता है. लैंड एंड बिल्डिंग तुम्ही मूव्ह करू शकता का? नाही करू शकत. तो अदर दॅन लँड अँड बिल्डिंग, ओके, प्रत्येक गोष्टीवर जीएसटी येतो, बट काही केसेसमध्ये बिल्डिंगवर पण जीएसटी येतो. ते कधी तुम्हाला मी सांगणार आहे. इट इन्क्लूड ऍक्शनल क्लेम. नाउ व्हॉट इज ऍक्शनल क्लेम? विच गिव्स यू राईट टू क्लेम मनी. ओके, त्यामध्ये लॉटरी वगैरे येतात. तुम्हाला लॉटरी लागली, गॅमलिंग, तुम्ही जिंकले की पैसे मिळतात का तुम्हाला? त्याला म्हणतात ऍक्शनल क्लेम, है ना, विच गिव्स यू राईट टू क्लेम मनी. तर त्याला पण जीएसटी आहे. यामध्ये मनी अँड सिक्युरिटीज कवर्ड नाहीये. म्हणजे मी तुम्हाला 100 रुपये दिले, तुम्ही मला त्याच्यामधले सुट्टे पैसे दिले, त्याच्यावर जीएसटी लागणार नाही. शेअर्स, सिक्युरिटीमध्ये शेअर्सवर पण जीएसटी लागणार नाही. तो अदर दॅन मनी अँड सिक्युरिटीज प्रत्येक गोष्टीला गुड्स मानलं जाईल. इट इन्क्लुड्स क्रॉप्स अँड थिंग्स अटॅच टू लँड. नाउ दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. आता तुम्ही म्हणा सर क्रॉप्स काय? सी ट्राय टू अंडरस्टँड. मी तुम्हाला जमीन विकली, आता सांगितलं की लँड इज इमूवेबल, त्याच्यावर जीएसटी येणार नाही. त्या जमिनीला 50 झाडं पण आहेत, विच इज अटॅच टू लँड. सो इफ आय एम सेलिंग दोज ट्रीज अलॉंग विथ द लँड, त्याच्यावर जीएसटी येणार नाही. पण त्याला मी कट केल्यानंतर विचार करते, झाडं मी कट केली, ते क्रॉप्स मी कट केले, देन इट्स बिकम मुव्हेबल. म्हणून म्हणले इट इन्क्लुड्स ग्रोइंग क्रॉप्स थिंग्स अटॅच टू लँड. सो ऍज लॉंग एज दे आर अटॅच टू लँड, देर इज नो प्रॉब्लेम. पण तुम्ही त्याला कट करून विकलं तर त्याच्यावर जीएसटी नक्की लागेल. तर मित्रांनो, गुड्स मध्ये काय नाही येणार असं लक्षात ठेवा. पहिलं, इमूल प्रॉपर्टी नाही येणार, दॅट इज लँड अँड बिल्डिंग. सेकंड, मनी नाही येणार, म्हणजे ट्रान्झॅक्शन मनी. तिसरं, सिक्युरिटीज, शेअर्स, म्युच्युअल फंड वगैरे वगैरे, बॉन्ड्स, डिबेंचर्स, ह्या ज्या सिक्युरिटीज आहेत ह्याच्यावर जीएसटी लागणार नाही. हे सोडून सगळ्या गोष्टींना गुड्स मानलं जाईल. अँड सगळ्यात मस्त तर डेफिनेशन बनवले सर्व्हिसेसचं. त्यांनी काय केलंय? गुड्स डिफाईन केले, सर्व्हिस डिफाईन नाही केले. अदर दॅन गुड्स, अदर दॅन मनी, अदर दॅन सिक्युरिटी, प्रत्येक गोष्ट त्यांनी सर्व्हिस मानले. म्हणजे विचार करा, कोणी जीएसटी एस्केपच नाही करू शकणार, कारण का जे गुड्स नाही ते सर्व्हिस आहे. मनी, सिक्युरिटी आणि गुड्स हे सोडून सर्व काही काय होईल? सर्व याच्यावर काय होईल? सर्व्हिस मानलं जाईल आणि त्याला जीएसटी लागेल. इट इन्क्लुड्स ऍक्टिव्हिटी रिलेटेड टू यूज ऑफ मनी. म्हणजे काय? एक्झाम्पल देतो. तुम्ही बँकेतनं तुम्ही शेअर्स परचेस करता. आता आपण बघितलं की शेअर्स गुड्स नाहीये, तो शेअर परचेसवर जीएसटी नाही लागणार. पण शेअर परचेस करायला तुम्हाला एक माणूस लागतो आणि त्याला म्हणतो ब्रोकर, है ना. तो ब्रोकर इज डुईंग सच ट्रान्झॅक्शन. ब्रोकरेजच्यामुळे हे पॉसिबल आहे की आपण शेअर्स परचेस करू शकतो. तर त्याच्या ब्रोकरेजवर जीएसटी लागेल. ही इज द पर्सन हु इज फॅसिलिटिंग द ट्रान्झॅक्शन. दुसरं एक्झाम्पल, मी बँकेतून लोन घेतलं, पैशाच्या लेनदेनवर जीएसटी येत नाही, पण लोन घेण्यासाठी मला प्रोसेसिंग फी पे करावी लागते. अँड बिकॉज ऑफ दॅट इट इज पॉसिबल टू टेक द लोन. सो त्यात प्रोसेसिंग फी वर जीएसटी लागतो. त्याला म्हणतात फॅसिलिटिंग द ट्रान्झॅक्शन. तिसरं, पैशाच्या लेनदेनवर जीएसटी नाहीये, पण मी जर करन्सी एक्सचेंज केली, लाईक इंडियन रुपीज टू फॉरेन करन्सी, फॉरेन करन्सी टू इंडियन रुपीज, अँड वन फॉरेन करन्सी टू अनदर, देन ऑन देअर कमिशन जीएसटी इज ऍप्लिकेबल. सो दिस इज व्हॉट, है ना, इंटरेस्ट कमिशन ट्रीटेड एज सर्व्हिस. ठीक आहे. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ सर्व्हिस. दिस इज द डेफिनेशन ऑफ सर्व्हिस. तर मित्रांनो, या सेशन मध्ये आपण काय काय कव्हर केलं तुम्हाला सांगतो. महत्वाच्या गोष्टी 4 डेफिनेशन बघितले. पहिलं, सप्लाय, है ना. तो सप्लाय गुड्सचा असो किंवा सर्व्हिसचा असो किंवा बोथ असो, जीएसटी सप्लाय मध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. पहिलं, कन्सिडरेशन पाहिजे, आणि दुसरं, इन द कोर्स अँड फर्दरन्स पाहिजे, मग जीएसटी येतो. सेकंड, रजिस्ट्रेशन काय लक्षात ठेवायचं? पहिलं, तुमचा टर्नओव्हर लिमिटच्या वरती गेला, 10 लाख, 20 लाख, 40 लाख, डिपेंडिंग तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये, रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी. रजिस्ट्रेशनचा फायदा काय? यू कॅन कलेक्ट द आउटपुट जीएसटी, यू कॅन टेक आयटीसी, अँड देन डिफरन्स अमाउंट विल पे टू गव्हर्नमेंट. आयटीसी काय, याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर डाऊट असेल तो व्हिडिओ नक्की बघा. तिसरं, हा नंबर 15 डिजिटचा असतो. पहिले 2 डिजिट स्टेट कोड असतात, नेक्स्ट 10 डिजिट इज अ जीएसटी पॅन नंबर असतो. देन डेफिनेशन ऑफ गुड्स मध्ये काय येत नाही? इमोल प्रॉपर्टी येत नाही, मनी अँड सिक्युरिटीज हे येत नाही, हे सोडून बाकी सगळं गुड्स आहे. आणि सर्व्हिस मध्ये काय येत नाही? अदर दॅन गुड्स, अदर दॅन मनी अँड सिक्युरिटीज, प्रत्येक गोष्टीला सर्व्हिस मानलं जाईल. तर मित्रांनो, या पार्ट मध्ये आपण एवढं डिस्कस करूयात. रिमेनिंग ज्या 4 टर्म्स आहेत
ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये डिस्कस करूया. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि तुम्हाला जो कुठल्या टॉपिकवरचा व्हिडिओ हवा असेल तर नक्की मला सांगा. आम्ही नक्की लवकर बनवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच अँड बाय बाय.